नमस्कार। आज आपण पाहणार आहोत विश्वयोगी भक्त निवास पंढरपुरातील। हे भक्त निवास प्रदक्षिणा रोडवर श्री विठ्ठल मंदिराच्या अगदी जवळ आहे आणि शिवाय दर्शनबारी पण जवळ आहे, चंद्रभागा नदी पण जवळ आहे आणि खूप नवीन असं छान भक्तांना सोयीस्कर असावं असं भक्त निवास आहे। तर आपण आज जाऊन पण ते पाहणार आहोत। ज्या सोयी हव्या आहेत त्या सर्व सोयी या भक्तनिवासला आहेत। तर मी आज तुम्हाला हे भक्तनिवास दाखवणार आहे। तर हे बघा, ही समोर जे दिसतंय हा रोड सगळा प्रदक्षिणा रोड आहे आणि श्री विठ्ठल मंदिर इथून फक्त 260 मीटरवरती आहे, अगदी जवळ। आणि ही जी समोर गाडी दिसतीये किंवा ह्या ज्या रिक्षा दिसत आहेत, हे बघा तुम्हाला मी झूम करून दाखवते। तर ह्या रिक्षाच्या बाजूने वळून गेलं की प्रदक्षिणा रोड, हे प्रदक्षिणा हे दर्शनबारी आहे आणि चंद्रभागा नदी पण तिथून जवळ आहे। शिवाय इकडून हे बघा, इकडे वास्कर महाराजांचा मठ आहे, कमान दिसतीये, गाडी येताना दिसतीये तुम्हाला। तर हा वास्कर महाराजांचा जो मठ आहे, ही कमान दिसतीये, या कमानीतून तुम्ही पुढे गेल्यानंतर नदी आहे, चंद्रभागा नदी, आणि तिथेच दर्शनबारी सुद्धा आहे। आषाढी वारी, कार्तिकी वारी, माघवारीला इकडून दर्शनबारी इथपासून लागलेली असते, ह्याच्याही पुढे गेलेली असते, पण इथून दर्शनबारीत तुम्ही जाऊ शकता। इतका हा मठ अगदी मोक्याच्या जागेला आहे भक्तनिवास। तर आपण आता हा भक्तनिवास पाहणार आहोत। या बाजूला कालिका देवी मंदिर आहे, हे कालिका देवी मंदिर आहे। कालिका देवी मंदिर तर अगदीच जवळ आहे, 2 मिनिटाच्या अंतरावरच। संपूर्ण प्रदक्षिणा रोड आहे हा। आता आपण जाऊया भक्तनिवासकडे। हे भक्तनिवास आहे, हे बघा पूर्ण 3 मजली भक्तनिवास आहे, अतिशय मोठं आहे हे आणि खूप छान आहे। हे बघा खूप मोठं भक्तनिवास आहे, मी लांबून तुम्हाला दाखवतेय। आपण आता आत जाऊ आणि वरती जाऊन हे भक्तनिवास पाहणार आहोत। खालीच छोटंसं हॉटेल आहे, ते पण आपण पाहणार आहोत। हॉटेल विघ्नहर्ता पंढरपूर, म्हणजे तुमच्या राहण्याच्या सोयीबरोबरच इथे जेवणाची पण सोय होणार आहे। चहा आहे, कांदा भजी, पकोडा भजी, पालक भजी, सर्व प्रकारची भजी, भाजी, पुरी भाजी आणि स्पेशल चहा वगैरे, इडली सांबार, नाश्ता आणि जेवण पण आहे ना तुमच्याकडे? जेवण पण आहे आणि शिवाय उपवासाचे पण पदार्थ आहेत, साबुदाणा खिचडी, साबू वडा, नॉयलॉन चिवडा, बटाटा चिवडा, असे उपवासाचे पण सगळे पदार्थ ह्याच्यामध्ये आहेत आणि पदार्थ सगळे छान आहेत। हॉटेल जरी छोटं असलं तरी अगदी सुटसुटीत आणि स्वच्छ व्यवस्थित आहे। हे हॉटेलचे ओनर आहेत आणि हे स्वतः इथं सतत असतात, त्यामुळं क्वालिटी एकदम मेंटेन केलेली आहे त्यांनी आणि स्वतःच बनवतात सगळं आणि त्यामुळे स्वतः जातीने सगळीकडे लक्ष असतं त्यांचं। तर आपण आता हॉटेल बघू। हे बघा हॉटेल पण आहे, छान आहे, छोटंसं। हां इथे चहा बनतो, चहा इथे डोसा वगैरे पण बनतो आणि असं हे छोटंसं हॉटेल आहे, छान स्वच्छ आहे। इकडे किचन आहे, किचन पण बघा किती स्वच्छ आहे आणि व्यवस्थित आहे सगळं। हे काय? हां जेवण गरम ठेवण्यासाठी आहे, हॉट पॉट आहे हा आणि सगळं इथे जेवण बनतं, खूप व्यवस्थित आहे सगळं। आता आपण भक्तनिवास पाहूयात। आपण आता हे हॉटेल आहे आणि हॉटेलमधनं तुम्ही इथूनच भक्तनिवासकडे जाऊ शकता। भक्तनिवास मोठा आहे, हे कॅरिडॉर आहे। हे आपण आत्ता हॉटेलचं किचन बघितलं, ते किचन आहे आणि किचनच्या शेजारीच जिना आहे, जिन्याने आपण वर जाणार आहे। हे पोस्टर झूम करून बघ। विश्वयोगी भक्तनिवास आपण बघणार आहोत वरती जाऊन। हे बघा, हे मराठी पण आहे, ऑनलाईन दर्शन पास ह्यांच्याकडे काढून मिळतील, ही महत्त्वाची गोष्ट आहे। विश्वयोगी भक्तनिवासमध्ये ऑनलाईन दर्शन पास मिळणार आहेत। पास 1 दिवस अगोदर काढावा लागेल, पास असल्यास श्रींचे दर्शन लवकरात लवकर होईल। तर आपण आता पाहूया भक्तनिवास। जिना आहे, जिन्याने वर जायचे, पायऱ्या सोप्या आहेत
कडेला धरायला कॅरिडॉर आहे एकूण 9 रूम आहेत आणि एकूण 9 रूम आहेत. रूम आपण वरती जाऊन पाहूया. जास्त काही जडायला अवघड नाही आहेत पायऱ्या. हे कॅरिडॉर आहे आणि इथे रूम आहेत. आपण बघूया एखादी रूम आहे. आपण आतून पाहूयात. आतमध्ये कपाटं वगैरे आहेत. हे बघा, सामान ठेवण्यासाठी कपाट आहेत. ते बेसिन आहे. आरसा पण बसवलेलाच आहे आणि 3 बेड आहेत आणि 3 एक्स्ट्रा गाद्या आहेत ज्या तुम्हाला मिळू शकतात. सतरंजीही मिळू शकते. तुम्ही जे मागाल ते इथे मिळू शकतं. शिवाय वॉशरूम पण आहे. इथे वॉशरूम आहे, वेस्टर्न टॉयलेट आहे आणि गरम पाणी गार पाणी दोन्ही आहे. 24 तास गरम पाणी आहे आणि गार पाणी पण 24 तास आहे. इथे गॅलरी पण आहे. गॅलरीतून हा प्रदक्षिणा रोड दिसतोय. मंदिराकडे जाणारा रस्ता, इकडे कालिका देवी मंदिराकडे जाणारा रस्ता, असा हा प्रदक्षिणा रोड आहे. खालच्या मजल्यावर सगळ्या सारख्याच रूम आहेत. आपण आता वरच्या मजल्यावरची रूम बघू. वरच्या मजल्यावरती पण 4 रूम आहेत. कॉरिडॉर आहे. आपण इकडची रूम बघूयात. छोटा हॉल आहे सुरुवातीला. हॉलमध्ये हे कपाटं आहेत. हे बघा खालच्यासारखीच. शिवाय बेसिन आहे. बेसिनच्या खालीही कपाट आहे आणि वरती आरसा आहे आणि आतमध्ये एक रूम आहे. इथे 2 बेड आहेत आणि ह्या गाद्या तुम्ही बाहेर वापरू शकता बाहेरच्या हॉलमध्ये. इथेही बेसिन आहे, वॉशरूम आहे. इथेही वेस्टर्न टॉयलेट आहे आणि कपडे वगैरे अडकवायला हँगर्स लावलेले आहेत. पंखा आहे सगळीकडे. अतिशय हवेशीर आहे सगळं. खूप छान आहे. गजानन महाराजांचा फोटो लावलेला आहे. अशा रूम सगळ्या अतिशय स्वच्छ, नीट आणि क्लीन आहेत. वरती प्रत्येक रूमला गॅलरी आहे, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक ठिकाणून प्रदक्षिणा रोड दिसतोय. आता आपण टेरेसवर आलेलो आहे आणि हे बघा समोर चंद्रभागा नदी दिसतीये आणि इथे दर्शनबारी असते. चंद्रभागा नदीच्या वरती घाटावरून दर्शनबारी असते पांडुरंगाला दर्शन करण्यासाठी. इतकी ही नदी जवळ आहे. गरम पाण्यासाठी सोलर सिस्टम आहे, त्यामुळे गरम पाणी आहेच आहे. मी तुम्हाला आधीच व्हिडिओ सांगितलं आहे की गरम पाणी भरपूर आहे. ही समोर जी दिसतीये बिल्डिंग, हे बघा मी झूम करून दाखवते. हे बघा ही बिल्डिंग जी आहे ही दर्शनबारी आहे, ज्ञानेश्वर दर्शन मंडप. आणि इकडून आपल्या मठाच्या पाठीमागून जी बारी जाते ती इथे जाते आणि इथून पुढे मंदिरात जाते. मंदिर त्याच्या पलीकडे आहे, त्यामुळे हे भक्तनिवास खूपच सोयीचं आहे. हां, आणि हे अतिशय महत्त्वाचं म्हणजे इथे जे तुम्हाला शिखर दिसत आहेत छोटे छोटे 2-3, हे बघा मी अगदी झूम केलेलं आहे. हे शिखर जे आहेत हे तुकाराम मंदिर आहे, तुकाराम भवन. आणि इथे रोज अन्नछत्र चालतं. दुपारी 12 ते 2 आणि रात्री 7 ते 9 असा इथे विठ्ठलाचा प्रसाद असतो. तो तुम्हाला इथे घेऊ शकता तुम्ही. आता आपण भक्तनिवासचे जे मॅनेजर आहेत त्यांच्याशी बोलूयात. नमस्कार, मी गजानन पुंडलिक गुळीक. माझं नाव लालू, मॅनेजर म्हणून मला ओळखतात. हे विश्वयोगी भक्तनिवास आहे श्री खरे साहेबांचं. तिथे मी मॅनेजमेंट करतो आणि प्रत्येक वारकऱ्याची, भाविक भक्ताची इथे स्वागत असेल. वारकऱ्यांना जे गरजेचं आहे, उदाहरणार्थ जेवण, चहा, नाश्ता, अगदी मेडिकलची जरी सुविधा लागली तरी आम्ही ते प्रोव्हाइड करतो. आणि हे आहेत महादेव खांडेकर. हे खाली हॉटेल चालवतात, मी वर रूमचं बघत असतो. हो, छान आहे, धन्यवाद. आमच्या भक्तनिवासला असं हे विश्वयोगी भक्तनिवास. तुम्हाला कसं वाटलं ते मला जरूर कळवा. आणि पंढरपूरला आल्यानंतर विश्वयोगी भक्तनिवासमध्ये नक्कीच उतरा. तुमची कुठलीही गैरसोय होणार नाही, मी गॅरंटी देते. आणि पंढरपूरला आल्यावर नक्की इथे उतरा, भेट द्या. धन्यवाद. व्हिडिओ कसा झाला ते मला कळवा. कमेंट्सद्वारे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अजूनही कुठले व्हिडिओ तुम्हाला जर हवे असतील